हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रणयाज यूट्यूब चॅनल. तर आज आहे डे 7 ऑफ आवर सिक्कीम टूर आणि आम्ही आलो आहोत आता पिलिंग स्कायवॉक बघायला. फर्स्ट पॉईंट आहे आमचा पिलिंग स्कायवॉक. सो इकडे बुद्धिझमचं कल्चर जास्त आहे, तर इकडे तुम्हाला सगळं आमच्या बॅकग्राऊंडला पण दिसत असेल. सो हे आहे काय हे प्रेयर्ससाठी आहे. तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही बाकीच्या पण व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलं असेल. सो आपण चालता चालता फिरवायचं आणि प्रेयर बोलायची. छान जागा आहे, पीसफुल जागा आहे एकदम. हे बघा किती छान आहे स्ट्रक्चर. हे बघा ना, जा मोठी डिश माग. तिथे कोण नाही इथे तरी कोण आहे? फोटो काढतो. असू दे ना मग, फोटो काढता. सो असं वाटतं आम्ही तिब्बतमध्ये चालू आहे ना, एकदम पीसफुल. हो काय फिरो है ना, असं वाटतं आपण तिब्बतमध्ये आलो आहे. बुद्धिझम छान आहे, पीसफुल जागा आहे एकदम. सो हे बघा, इकडून कांचनजंगाचा एकदम क्लिअर व्ह्यू मिळतो. हा बघा, तुम्हाला दिसत असेल. सो हा आहे इंडियाचा हायेस्ट पीक कांचनजंगा. स्कायवॉक मध्ये एंटर करतो. कसं वाटतंय? न्यूली लॉन्च आहे ना हे. किती वर्ष झाले असतील बनवून? खूप झाले, खूप वर्ष झाले असतील. तिथे कांचनजंगाचा व्ह्यू. आता सगळे क्लाउड्स आलेत. क्लाउड्स मस्त वाटतात, पण ते छान वाटतं. खूप ब्युटिफुल, खूप छान जागा होती. स्कायवॉक खूप छान जागा होती. मागे आमच्या मागे बॅकग्राऊंडला बघू शकता तुम्ही. बघा, खूप छान जागा आहे, खूप पीसफुल जागा आहे. इथे थोडंसं ऊन आहे म्हणून तुम्हाला दिसत असेल. सो चला, भेटूया आता नेक्स्ट डेस्टिनेशनला, नेक्स्ट लोकेशनला. सॉरी, डेस्टिनेशन दुसऱ्या डेस्टिनेशनला नेलं. तर आता मी पोचलो आहे खेची पेरी लेक. आणि हा बघ किती लांब गेली आहे. आता आम्ही चाललोय खेची पेरी लेकला. तुम्ही बघू शकता. हे बघ, काय मंदिर आहे काय? आता नेहाला मळमळायला लागलाय गाडीत बसून बसून. नेहा माउंटेन पर्सन ना, माउंटेन पर्सन. खोटाडी माउंटेन पर्सनचा फार जीव निघालाय माउंटेन मध्ये फिरून फिरून 10 दिवस. कसं झालंय? नेहाला तर डायरेक्ट एअरलिफ्ट करून ठाण्याला लागेल. इकडे मंदिर आहे, चल इकडे. बटर लॅम्प हाऊस. जाऊ शकतो का? हो चल, आहेत भरपूर लोक आतमध्ये. सो इकडे एक बटर लॅम्प हाऊस म्हणून काहीतरी तिकडे आत चाललं आम्ही. आय थिंक आत अलाउड नाही आहे शूटिंग. आता नाही पण दिलेला होता.
कोणते डेंजर विष मागितली की दिवस पेटत नाही. तर तुम्ही बघितलं असेल आतमध्ये आम्ही शूटिंग केलेली. सो तिकडे दिवे लावलेले खूप सारे. सो हा बटर लॅम्प हाऊस आहे. तिथे एक विश मागायची म्हणजे कोणत्या असं पण बोललं person जातं करेक्ट. तिथे दिवा लावता लावता एक विश मागायची फॅमिली मेंबरसाठी किंवा तुमच्यासाठी, तर ती विश पूर्ण होते. सो नेहा तू किती, नेहाने 7 दिवे लावले आहेत. आय डोंट नो तिच्या एवढ्या कोणत्या विश पेंडिंग आहेत. साठी. 7 नंबर लकी आहे म्हणून. पण तुझ्या एवढ्या 7 विश कोणत्या पेंडिंग आहेत? 7 विश नाही, 7 मग? नंबर, 7 नंबर माझं लकी आहे ना, अच्छा म्हणून मी 7 दिवे लागले. ओके. तो हे बघा जसं इथे आपल्याला ते नथुला पासमध्ये त्या ड्रायव्हरने सांगितलं होतं ना की हे एक कसं गुडलक किंवा ते पूजासाठी आपण लावतो ना फ्लॅग. आपण जसं आपल्या इथे पूजासाठी दोरे वगैरे लावतो तसं इकडे बुद्धिझममध्ये तसं इकडे फ्लॅग्स लावतात. सो 108 फ्लॅग लावायचे असतात. हे बघा, त्याच्यावरती मंत्र लिहिलेलं असतं. हे बघा तुम्हाला दिसत असेल इथे मंत्र लिहिलेला आहे. खूप आतपर्यंत लावले लोकांनी फ्लॅग्स, खूप लांब आहे ते. हे अजून एक टेम्पल विश मागण्यासाठी. सो हे बघा आतमध्ये किती ह्यूज आहे. जोरात फिरव ना, जोरात फिरव ना ते बघा वरती तिकडे बेल आहे. सो ही बेल ऑटोमॅटिक त्याला टच होत आहे. वाजव आता वाजेल बघ बेल. ते आलं ना रॉड तो. कुठे आलोय प्रणव? आम्ही कुठे आलोय? कांचनजंगा ना, कांचनजंगा वॉटरफॉल आलो आम्ही आता. एंट्री फी आहे 20 रुपीज पर पर्सन. एकदम थंड वातावरण आहे ना. काय रे, ट्रेक केल्यासारखंच आहे हे. ट्रेक केल्यासारखंच आहे हा. हा आहे वॉटरफॉल. काय घेतोय प्रणव? पेरू. ₹10 आहे. आता आम्ही ऑरेंज गार्डनला पोहोचलोय. लेट्स सी कसं आहे बघूया. कसं असेल का ना, ऑरेंज ऑरेंज ऑरेंजेस असेल तर खाऊया. इथे बाजूला रिवर आहे. इथे ऑरेंजेस दिसते का? खाली वेगळा फळ कोणतं आहे? असं पेर सारखं आहे पण ते पेर काटे आहेत. इथे पण आहेत ऑरेंजेस. पहिल्यांदा बघितलं ऑरेंज. इथे 50 पर पर्सन आहे तिकीट. तर हा होता पिलिंग पार्ट 1. आम्ही व्हिडिओला 2 पार्टमध्ये स्प्लिट केलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती. सो पार्ट 2मध्ये आम्ही पिलिंगची बर्ड सँच्युरी कवर केली आहे ज्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स दिसले आहेत. सो स्टे ट्यून फॉर पार्ट 2.